नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार, भाऊ बहिणीला नमस्कार. बघा सोमवार सोडायला बसले, उपास सोडायला बसला. या जेवण करायला सगळेजण. गव्हाचं पीठ नव्हतं, चपात्या कशी काय केलं? गव्हाचं पीठ तर नव्हतं ना? गव्हाचं पीठ होय, होतं त्याचे केलं की. बर बर. दळण दळायला नेलं म्हणून म्हणलं होतं गव्हाचं पीठ नव्हतं घरात. दळायला नेले पण होते की. काय भाजी केली त्यात? कोणची भाजी काय काय केली सोमवार सोडायला? हे मुगाची डाळ, त्याच्यात मिरचू हे टाकले, शेंगदाणे. दुसरी काय केली अजून भाजी? शेवग्याची शेंग. शेवग्याची शेंग, डाळ, मिरचू, अजून मेथीची आहे, लोणचे. या खायला माता बहिणीनो, जेवण करायला या. भात बीत केलाय का नाही? भात केलाय? केलं की भात. मला तुम्ही सांगा, मुळा का आणला नाही दाजी तुम्ही? मुळा लक्षातच नाही आणायचं. समोर काय बसले की तुमची तिथं? हाय समोर बसलेला, पण ते आलो गडबडीत, गाडी चालू केली तर गडबडीतच आलो. तुम्ही मुळा आणला नाही आता? मुळात आणला नाही, लक्षात असं असतं काय? मी वाट बघते मुळा कसं आणलं मग. काय राव, असं असतं काय? मुळा आणायला पाहिजे होता, सोमवार आहे आज, सोडायला लागते मुळा. मुळा आणायला पाहिजे होतं ग, सोमवार आहे ना, सोडावं लागते मुळा. सोमवार सोडायला मुळा लागतंय ना. ते लक्षात नाही मुळा आणायचं. आणाय पाहिजे होता तुम्ही. का आणला नाही मग? लक्षात राहिलं नाही ना. बाया गेला का जेवण? आणता की मग जेवण. बर बर. या सगळेजण. ताट वाढले ना सगळं. भात केला वाटते, कुरवडी. आता काय तुम्ही? कुरवडी तळली. कुरवडी तळली. बर. भात केलाय, भाजी, डाळ मिरची केलंय, छान लागते बघा. शेवग्याची शेंग केली, लोणचं आहे. नाराज केले मला एका गोष्टीमुळे, माहितीये का? मुळा आणला नाही ना, लक्षात राहिला नाही. मग ती शेजारी म्हणली होती मुळा घेऊन जावा, आणले तर 2. मी म्हणले नका दाजी आणते आता येताना. आणला असतं राहायला आणायचं आणि तुम्ही बी आणला नाही. आणला असतं तर बरं झालं असतं. मग का आणला नाही? लक्षात राहिला नाही ना. असं असतंय काय कुठं? एखादं गाणं म्हण की चांगलं, एखादं गाणं म्हण, एखादं चांगलं. कोणचं गाणं म्हणून? चुकलं तुझं बाळ काय ते आहे ना गाणं. चुकलं तुझं बाळ म्हणते की. म्हण. तुम्ही जेवाय बसा की. जेवतो की नाही बरं? आधी गाणं म्हण, परत जेवण करू. समोर सोडायचं आहे. चुकलं तुझं बाळाई रडत दाई दाई ग. आग चुकलं तुझं बाळाई रडत गाई गाई ग. ये ना माझे आई, तू ये ना माझे आई. आग ये ना माझे आई, तू ये ना माझे आई. किती ग माझं हाल झालं सांगू मी कोणाला. किती ग माझं हाल झालं सांगू मी कोणाला. सावली निघून गेली पडलं ग उन्हाला. अग सावली निघून गेली पडलं ग उन्हाला. वासराला सोडून कुठे गेली येना. बाळ काय म्हणताय माता बहिणीनो, ऐका. वासराला सोडून कुठे गेली येना. ये ना माझे आई, तू ये ना माझे आई. चुकलं तुझं बाळाई रडत गाई गाई ग. चुकलं तुझं बाळाई रडत गाई गाई ग. ये ना माझे आई, तू ये ना माझे आई. ये ना माझे आई, तू ये ना माझे आई. 9 महिन्याचा गोळाई पोटी वागविला. 9 महिन्याचा गोळा आई पोटी वागविला. हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला.
हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला. आई विना माया या जगामध्ये नाही. खरंच सांगते, आईशिवाय काय खरं नाही बरं का. शेवट काही जरी लेकराला झालं तरी आई पशीच लेकरू जाते. किती बी आई लेकराचं वय होऊ द्या, पण सगळ्याला वाटतं की ते आईनंच लेकरापाशी लेकराला सांभाळावं, असंही आहे बघा. म्हणून म्हणायचंय, आई विना माया या जगामध्ये नाही. ये ना माझे आई, तू ये ना माझे आई. आग चुकलं तुझा बाळाई, रडत गाई घाई ग. ये ना माझे आई, तू ये ना माझे आई. एकदाच ये ना आई तुझ्या बाळासाठी. बाळ काय म्हणते ऐका. आता माझं जरी एवढं वय झालेलं आहे तरी आईशिवाय काय खरे हो. आई म्हणून आपल्याला सगळं काय आहे, नाहीतर काय बी करा नाही बघा. एकदाच ये ना आई तुझ्या बाळासाठी, तरसून गेलो रूप तुझं पाहण्यासाठी. तरसून गेलो रूप तुझं पाहण्यासाठी. चुकलं तुझा बाळाई, रडत गाई गाई ग. ये ना माझे आई, तो ये ना माझे आई. तर आज सोमवार, तिसरा सोमवार आहे. तिसरा सोमवार आहे तर उपास सोडायला बसलेले सगळ्याला तिसऱ्या सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या उपास सोडायला.